नमस्कार मित्रांनो, जय बाळमा. आपण या व्हिडिओमध्ये लेखीचा टाइम टेबल कसा पाहिजे पोलीस भरतीसाठी ते तुम्हाला सांगणार आहे आणि माझा पण टाइम टेबल कसा होता ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचं अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते, ज्यामध्ये प्रत्येकाला एकेकाला सकाळी उठायची सवय असते, सकाळी करतोय, एकेजण संध्याकाळी करतोय, एकेकांचं कामाच्या ह्यानं सकाळ संध्याकाळ म्हणजे त्यांच्या शेड्यूलवर जर सकाळचं असेल तर संध्याकाळी करतात, संध्याकाळी असेल तर सकाळचं करतात. एकेकांचं मित्रांनो 3 शिफ्ट असतात, माझ्या पण 3 शिफ्ट असायच्या. त्यामुळे मला पण अभ्यास करायला टायमिंग म्हणजे मिळतच नव्हतं आधी. त्यामुळे मी गेल्या वर्षी 2 मार्कानं पुण्याला वेटिंगला होतो मित्रांनो, आणि काम करत मी देखील केलेलं आहे. आणि त्यानंतर कुठला क्लास लावला नाही, काय लावलं नाही, फक्त ऑनलाईन 1-2 बॅचेस घेतलेल्या आणि इथे ध्येय अकॅडमीला आपण जात होतो प्रश्नपत्रिकेसाठी फक्त. तर मित्रांनो तिथनं देखील मला भरपूर फायदा झाला. तर मित्रांनो तुम्ही काय करा, आपला जो स्टडी प्लॅन असतो तो आपल्या इच्छेनुसार बनवा, असं की दुसऱ्याच बघून करू नका. एक मुलांचं कसं असते मित्रांनो, 7 ते 8, 8 ते 9, एक जण 5 प्रश्न करतात, 5 ते 6, 6 ते 7, किंवा एक जण संध्याकाळी करतात 7 ते 6, 7 ते 8, 8 ते 9, असं 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत अशी करणारी पण आहेत पोरं मित्रांनो. असं न करता आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करायचा मित्रांनो. मी ज्या पद्धतीने करत होतो ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, कधीच तुम्ही 4 विषय, आता एकेकांचं असते प्रत्येक विषय 1-1 तास द्यायचं, 2 तास द्यायचं असं असते, असा अभ्यास कधीच करू नका असा. कारण त्या अभ्यासाला मित्रांनो काही तुम्ही करताय ते तुम्हालाच कळत नसते, कारण चारही एकदम कॅचबॅच होते. त्यामुळे तुम्ही ते तसं करू नका. प्रत्येक दिवसातून फक्त 2च विषय असे घ्या की आज 2 घेतला की उद्या 2 घ्या, असं करा. फक्त 2 विषयाचा दिवसभर अभ्यास करा. सकाळी उठला का नाही तुम्ही, आता माझा जो स्टडी प्लॅन होता त्याला कसं होतं, माझं सकाळ सकाळी मी उठलो की पहिला मराठीचं घेणार. मराठीचं मित्रांनो कसं मला बोरिंग विषय जात होता एकदम, त्यामुळे मी तो सकाळ सकाळी करणार. सकाळी केलो उठल्यानंतर की 1 तासभर मी झोप काढणार. मग त्यानंतर मी कसं करणार, आणि उठलो की त्यानंतर बुद्धिमत्ता गणित करणार. मग त्यानंतर एक 2 तासाची आपण झोप घेतोय. मग संध्याकाळी कसं ग्राउंडवरनं ते आलो की मग संध्याकाळचा मग शेड्यूल माझा व्यवस्थित होता. मी जास्त करून रात्रीचाच अभ्यास केलाय, मला सकाळचा अभ्यास जमतच नव्हता. फक्त मी सकाळी दुपारचं कसं करतो, प्रश्नपत्रिका जर सोडवायच्या असल्या तरच मी दुपारच्या सोडवत होतो, नाहीतर मी कंटिन्युअली अभ्यास हा रात्रीचाच केलाय. मला दिवसभर कधी अभ्यास करायला बसूच वाटलं नाही, कारण प्रत्येक वेळेला असं गरम व्हायचं ते, नाहीतर आपल्याला असं मन लागायला नाही, विचलित होत होतं. त्यामुळे मी कधीच दिवसभर अभ्यास केला नाही. फक्त माझा संध्याकाळी 9 वाजलं, 9:30 वाजले की मी अभ्यासाला बसणार. एक एकदा 3-3, 4-4 वाजेपर्यंत मी रात्रीचा अभ्यास केलाय. असा अभ्यास तुम्ही पण करा, तुम्हाला जसं होईल सकाळ किंवा संध्याकाळ त्या पद्धतीने करा. फक्त करताना काय करायचं, 2च विषय दिवसात आज करायचे. हे 2 विषय केला सगळ्यांनी, उद्या त्याच्या विरुद्ध 2 करायचे. आणि जर तुमचा सिलेबस नुसार जावा तुम्ही, 1, 2, 3 असं जे सिलेबस असते, टॉपिक असतात, त्या टॉपिकनुसार फक्त तुम्ही पुस्तक कव्हर करायला बघा. त्यामध्ये पूर्ण अभ्यास तुमचा होईल. आपल्याला काय करायचं आहे, फक्त कसाही करून आपला स्कोर वाढवायचा आहे. आपण जर पूर्ण पुस्तक जर कव्हर केलं तर ऑटोमॅटिकली स्कोर आपला वाढतोय. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याचा देखील फायदा होईल. तुम्ही तुमच्या मनाने अभ्यास करा, असं करू नका की ह्याच टायमात त्यो असं करू नका. तर तुम्हाला जो ते बोर होईल त्यानंतर तुम्ही विषय बदला. विषय जर बदलला की तुम्ही दिवसातून असं वेगवेगळे विषय घ्या. एकदा गणित घ्या, एकदा बुद्धिमत्ता घ्या, एकदा मराठी घ्या, असं करा तुम्ही. दिवसात 2 विषय, आणि उद्या उठला की 2 विषय घ्या. त्यानंतर चालू घडामोडीला असं टेलिग्रामला ते आहेत, मी ग्रुपचं ते सांगितले, त्यामध्ये तुम्ही ग्रुपला नुसता तुम्हाला जर बोर व्हायला कुठे जरी बसला शाळेत बाहेर फिरायला गेला असा, तरी पण तुम्ही जर तिथे जनरल नॉलेज जरी वाचत बसलात तरी देखील तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि ज्या वेळेला तुम्ही घरात येऊन वाचताय त्यावेळेला असं एक वही करा की ज्याच्यात म्हणजे नोट्स करून ठेवायच्या आपण जीकेच्या चालू घडामोडीच्या, त्यामुळे तुम्हाला त्याचा पण फायदा होईल. तर मित्रांनो, मी कंटिन्युअली जास्त करून मी संध्याकाळचाच अभ्यास केलेला आहे. मी 9ला जर अभ्यासाला बसलो, 9-10ला, तर मी एकदा 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत असा अभ्यास करत होतो. त्यामध्ये कंटिन्युअली एकच विषय कधी कधी एक एकदा असायचा माझा. पूर्ण दिवसभर मी सगळा पूर्ण सिलेबस संपवून दाखवत होतो एक एक वेळेस. असं होत होतं. जे आपल्याला येत नाहीत टॉपिक तेच टॉपिक भर द्यायचा जास्त, त्यामुळे तुमचा फायदा होईल त्याला भरपूर. आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने करा. आणि दिवसाला एक मिनिमम एक प्रश्नपत्रिका होऊ दे. जर तुम्हाला टायमिंग लावून जर सोडवता आली नसली तर गेल्या वर्षी ज्या झाल्या प्रश्नपत्रिका त्या जरी वाचलात तुम्ही, फक्त जीके, जीएस आणि मराठी, तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि गणिताला ते 1-2 दिवसातून एक प्रश्नपत्रिका तर किमान व्हायला पाहिजे. आणि आपल्याला टेलिग्रामला डेली प्रश्नपत्रिका मिळतात. आणि पोलीस पॉईंट ह्या ग्रुपवर रोज एक प्रश्नपत्रिका पडत असते मित्रांनो. तुम्ही कुठल्या पण टेलिग्रामवरून अकॅडमीची प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि वहीमध्ये सोडवला तर चालते. वहीमध्ये सोडवताना पण कसं करा, प्रत्येक दिवसाचं तारीख, वार, टायमिंग हे टाकून ठेवा. प्रत्येक वेळेला किती मार्क मिळतात, त्याच्यात आपलं काय चुकलं त्याचं खाली नोट्स करून ठेवा. जे चुकलंय ते परत परत वाचायचं. त्यामुळे काय होतं, तुमचं जे चुकलेलं आहे ते तुमचं परतच्या पेपरला चुकत नाही. आणि पोलीस भरतीला रिपीटच प्रश्न होतात. त्यामुळं असा जर तुम्ही अभ्यास केला की नाही, तुमचा खरोखर अभ्यास चांगला होईल. आणि मी देखील असाच केला अभ्यास. त्यामुळं तुम्ही देखील असा करा. आणि
स्कोर चांगला होईल. माझा पण प्रत्येक पेपरला 85+ स्कोर होत होता आणि मी आता तिथं पण माझा स्कोर चांगला झाला आमचा पुण्याला. तर मित्रांनो तुमचा देखील स्कोर चांगला होईल. तुम्ही देखील ह्या पद्धतीने अभ्यास करा. तर मित्रांनो अजून काय शंका असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे कमेंट करून मला सांगा, मी त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो धन्यवाद.